नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रणिती शिंदे सोलापूरच्या नव्या खासदार, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील विजयी. उजनी धरणातील पाणी पातळी चिंताजनक, पहिल्यांदाच गाठली उणे 60% पाणी पातळी. आणि टोल दरवाढीमुळे नागरिक होणार हैराण, प्रवास महागल्यानं व्यक्त केली नाराजी. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे झाल्या विजयी. सर्व देशाचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्हावासियांच्या औत्सुक्याचा विषय असलेल्या सोलापूर आणि माढा मतदारसंघातून जाहीर निकालानुसार प्रणिती शिंदे यांना सोलापूरवासियांनी खासदार म्हणून पसंती देत त्यांना विजयी केलंय. तर माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून आले आहेत. सोलापुरातील ही लढत प्रामुख्यानं प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते, तर माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी पाहायला मिळाली होती. सोलापूर जिल्ह्यातील या दोनही जागी उमेदवारांची ही निवड म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीला दाखवलेल्या पसंतीची पावतीच म्हणावी लागेल, हे मात्र नक्की. उजनी धरणातील पाणी पातळी पहिल्यांदाच उणे 60 इतकी झाली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणानं इतिहासात पहिल्यांदाच उणे 60% इतकी पाणी पातळी गाठली असून यासह महाराष्ट्रातील भीमा, कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आता फार चिंताजनक बनली आहे. 1 जून रोजी भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांची स्थिती ही 0% खाली गेली होती. तर भीमा खोऱ्यातील पिंपळगाव, माणिकडोह, वडच, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडिवळे, आंध्रा, कासारसाई, टेमघर, खडकवासला या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 1 TMC पेक्षा कमी राहिला होता. कृष्णा खोऱ्यातील कासारी, धोम, बलकवडी, उरमोडी या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 1 TMC पेक्षा कमी राहिला आहे. उजनीसह एरळवाडी, धोम, बलकवडी, पिंपळगाव, घोड, विसापूर या धरणातील पाणी पातळी आता मायनसमध्ये आहे. उजनी धरणात आता केवळ 31.97 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. टोल दरवाढ करण्यात आल्यानं आता पर्यायानं नागरिकांचा प्रवास महागलाय. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAIच्या वतीनं घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळं आता खर्चात आणखी भर पडणार आहे. कारण येत्या सोमवारपासून म्हणजेच 3 जूनपासून टोल दरवाढ लागू होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. लोकसभा निवडणूक संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल दरवाढ लागू केल्यामुळं हा बदल पाहायला मिळतो आहे. नव्या बदलामुळं सरसकट 5% ही टोल दरवाढ करण्यात आली असून देशातील जवळपास 1100 टोल नाक्यावर टोलचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. 1 एप्रिलपासूनच ही टोल दरवाढ लागू होणं अपेक्षित होतं, पण लोकसभा निवडणुकीमुळं तसं होऊ शकलं नाही, ज्यामुळं इथं निवडणूक संपली आणि तिथं हे नवे बदल तातडीनं लागू करण्यात आले. ऑर्केस्ट्रा बारच्या डान्सरवर सराफाचा अत्याचार, करण्यात आली पोलीस कोठडीत रवानगी. ऑर्केस्ट्रा बारमधील डान्सरवर अत्याचार केल्याच्या प्रकरणामध्ये सोलापुरातील सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी परराज्यातील आणि सोलापुरात काम करण्यासाठी आलेल्या तरुणीनं फिर्याद दिली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचं फिर्यादीत तिनं म्हटलं आहे. यातील पीडिता ही आर्टिस्ट असल्यानं ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम शोधण्यासाठी फेब्रुवारी 2024मध्ये ती सोलापुरात आली होती. त्यावेळी पीडिता तिच्या भावाला अंगठी खरेदी करण्यासाठी आरोपीच्या नारायण पेटकर ज्वेलर्समध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीनं पीडितेशी खाजगी माहितीसह कोठून आला आहात अशी माहिती विचारून घेतली. नंतर पीडितेला आपल्या अनेक बार मालकांशी ओळख असल्याचं सांगून ओळख वाढवली. तिचा मोबाईल क्रमांक घेत त्यानंतर आरोपीचं पीडितेशी मोबाईलवरून बोलणं सुरू झालं. काही दिवसांनी पुन्हा सोनं घेण्यासाठी महिला आरोपीच्या दुकानामध्ये आली असता सोनं खरेदी करून ऑनलाईन पेमेंटही तिनं पाठवलं.
त्याच दिवशी आरोपीनं पीडितेला सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असं म्हणत शहराबाहेरील एका लॉजवर बोलावलं. रिक्षानं पोहोचलेल्या पीडितेशी अश्लील चाळे करून अत्याचार केला आणि खिशातील बंदुकीचा धाक दाखवून ही बाब कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदला गेला आहे. याविषयीचा अधिक तपास महिला फौजदार गंपले या करत आहेत. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. द स्पोर्टिंग लिजंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा. S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, साठी होलसेल सेंटर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार. बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन. इंटरनॅशनल वुमन्स टुर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती. येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती. पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण. राजस भेट द्या. कुकरेजा अँड कंपनी, 100 मुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर. संपर्क क्रमांक 9518952842. मान्सून कर्नाटकामध्ये दाखल झाला असून बेंगलोरमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झाली पूर परिस्थिती. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून तामिळनाडूमधून पुढे सरकला असून आता तो कर्नाटकामध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनच्या हजेरीमुळं कर्नाटकची राजधानी बंगळूरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMDच्या अंदाजानुसार साधारणपणे ढगाळ आकाश, पाऊस आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवस या भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण भारतामध्ये 5 जून ते 7 जून या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागामध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. तसंच 2 आणि 3 जून रोजी कर्नाटकामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. दुसरीकडं मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मान्सूनची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे जिल्ह्यांसह इतर भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. IMDच्या अंदाजानुसार 7 जूनपर्यंत दिल्लीमध्ये आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. एकीकडे दक्षिणेमध्ये मान्सून पोहोचला असताना IMDनं दिल्लीसह उत्तर भारतामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. दिल्लीवासियांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत उन्हाळ्याच्या उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नाही, असं IMDनं म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. द न्यूज प्लस चॅनलच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.